तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वाय पी ब्लॉग्सवर. सो मित्रांनो, आज आपण जातो लोअर परेलला. लोअर परेलला एक शॉप ओपन झालं आहे नवीनवाला आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं तिकडे ज्यूस पिण्यासाठी. सो बघूया तिकडे काय असतं सर्व. आणि तिकडे असं मी ऐकलं की लोअर परेलला पहिल्यांदाच 500 ml चा ग्लास आहे ज्यूस वगैरेचा, तो तिकडे सर्व करतात ती लोकं. सो आपण बघूया पिऊन कसं काय टेस्ट वगैरे जाऊयात आणि मग तुम्हाला पण सुद्धा रिकमेंड करतो मी. आणि मी तिकडे रील शूट करण्यात, तर ते सुद्धा तुम्हाला बॅकअप सीन बघायला भेटेल, कशी रील शूट होते आपली तिकडे आणि कसं काय असतं सर्व गोष्टी. सो आता आपण विद्यार्थ्याला जाऊया ट्रॅव्हल करून ट्रेननी लोअर परेलला. मग तिकडे जाऊन पुढे मला माहीत पडेल. आणि इथे आपल्यासोबत सोने आज ओम्या नाही, आज एम आयची जर्सी आलेला आहे. आज मॅच आहे बोलतो पंजाबसोबत ना. काय बोलतो, आज जिंकणार की नाही बाय? चलो सो चला जाऊया आपण आता लोअर परेलला. मित्रांनो, ही आपल्या विद्यार्थी ईस्ट साईड आहे. सो आता आपण जाऊ स्टेशनमध्ये तिकीट काढूया आणि मग जाऊया पुढे लोअर परेलला. आणि जे काय शॉपचं नाव आहे ते मी तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवेल डायरेक्ट, आता मी रिव्हील नाही करत. सो चलो. A few moments later. मित्रांनो, इथे आपण पोचलेलो आहे दादरमध्ये वेस्टर्न लेला नाही. इथे आपला ओम्या कॉलवर बोलतो आपल्यासोबत. कुठे गेला ए ओम्या? मुली का तेरा हे बा ओम्या इथे, ज्याची इज्जत गेलेली गेल्या ब्लॉगमध्ये, तर आम्हाला ब्राईटनेस वाढवतो. हे बघा ओम्या कॉलवरून पुण्याला गेलेला माणूस आहे. ट्रेन आलेले जातो आता थांबा. ओम्या आडाकडे इज हिअर ऑन व्हिडिओ कॉल फ्रॉम पुणे. One eternity later. सो मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती पोचलेलो आहे. हा आपला आहे लोअर परेलचा ब्रिज, जो की फिनिक्स मॉलकडे जातो. आणि इकडेच आपला आहे शॉप शिवा सिप्स. सो इथे आपण आता चालू करतो आपलं रील शूट वगैरे करायचं. सो बघूया कसं काय. आणि इथे आपल्याला माहिती आहे काय काय भेटतं. ज्युसेस भेटतात, मिल्कशेक भेटतात, ब्लोसम भेटतं, क्रीम शेक, मिल्कशेक, फालुदा वगैरे. आणि ते पण 170+ व्हेरायटीमध्ये इथे अवेलेबल आहे. सो विचार करा किती काय काय भाई, एवढं सारं आहे. आणि आता पण बघूया, टेस्ट वगैरे करूया. आता आपले जे शॉपचे ओनर आहेत, ऑनर म्हणजे की हा बिझनेस 2 मित्रांनी चालू केला आणि ते पण मराठी. आणि शिवाज या शॉपचं नाव म्हणजे की एकाचं सरनेम शिंदे आणि एकाचं सरनेम वाघमारे. सो या दोघांचं मिळून नाव होतं शिवा सिप्स, म्हणून त्यांनी हे शॉपचं नाव ठेवलं आहे. सो आता बघूया आपण टेस्ट करूया कसं काय आहे ते. तुम्ही आले तर इथून फक्त लोअर परेलचं स्टेशन या बाजूला आणि इथून वॉकिंग आली फक्त 8 मिनिट्सच्या वॉकिंगवरती आहे आपलं हे शॉप. सो बघूया आता आपण चालू करूया, तुम्हाला दाखवायचं. सो चलो. सो मित्रांनो, आता आपण यांच्या किचनमध्ये. सो किचनमध्ये आधी आपल्याला दादा ज्यूस बनवून देतात. तर तो ज्यूस कुठला आपण पहिला विचार दादा, तर आपल्याला पहिला ज्यूस कुठला येत तर आहे? आता मी पहिले तुम्हाला बनवून दाखवते आवळा सरबत. ओके ठीक जो आहे. की आता उन्हाळा असल्यामुळे आपल्याकडे सरबतचे पण व्हरायटीज अवेलेबल आहेत. ज्याच्यामध्ये कोकम सरबत आहे आपल्याकडे, आवळा सरबत आहे, लिंबू सरबत आहे, फ्रेश लाईम सोडा आहे. अशा बऱ्याच प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये पण बऱ्याच सोडामध्ये अजून कालाकट्टा सोडा आहे, जिरा सोडा आहे, की जेणेकरून आपण उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही कोणी थकून बागून आलेले असाल तर आपण इकडे ज्यूसच्या बरोबर. आपल्याकडे पिऊ शकता. ओके. सो चला मित्रांनो, मी तुम्हाला आधी स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की इथे 170+ व्हेरायटी आहेत. तर फक्त आता आपल्याला साध्या ज्यूसमध्ये इतके सारे व्हेरायटी भेटतात. सो आता पुढे बघा अजून किती सारे व्हेरायटी. आपण दादासोबत बसून सुद्धा बोलूयात कसं काय वगैरे स्टार्टअप वगैरे होतं आणि किती सारे व्हेरायटी तुम्ही कसे शोधले आणि कसं काय केलं. सो आता इथे पहिला आपला ज्यूस बनतोय तो तुम्हाला दाखवतो. सो इथे बघा आपला पहिला आवळा ज्यूस बनतोय. सो बघा चलो. मित्रांनो, इथे आपल्या दादाने 2 ज्यूस केलेले आहेत आपल्याला सब. पहिला तर आहे आवळा आणि दुसरा आहे कोकम. हे बघा इथे हे 2 ज्यूस आहेत, हा आपला आवळा आणि हा कोकम. सो दादा, आता आम्ही टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो की कसं आहे ज्यूस. ओके, तर चला मित्रांनो, आपण टेस्ट करूया, बाहेर जाऊया आणि टेस्ट करू, मग तुम्हाला सांगू कसा होता ज्यूसचा इथे. ठीक आहे, चलो. आधी आपला सोन्या ज्यूस पितोय. कुठला पितोय? आवळा. कसं आहे सोन्या? एक नंबर आहे. एक नंबर. आता कोकम पितोय. आता कोकम शॉपला विजिट करा. हां ठीक आहे. आता कोकम पे, कोकम बस ना, मला पण प्यायचं आहे. आता कोकम पे. कसं आहे कोकम मला? एक नंबर आहे. एक नंबर. पण या. बघितलं, सोन्याला तर भाई आवडलेलं आहे. आता आपण पिऊया पहिला. आता पहिला कोकम पितो मी, बघूया कसा काय. भारी आहे, कोकम तर मस्त होता. आता आवळा पिऊया, जे की आवळा मी पित नाही कधी, घरी तर पित नाही. आता माझ्या घरचे ऐकतील तर बोलतील हे काय पितोय बाहेर.
गाईज भारी आहे यार आवळावाला पण. मी घरी पिला नाही पण बाहेर मस्त वाटते प्यायला. एक नंबर टेस्ट होती. सो दादा ज्यूस तर भारी होता एक नंबर. Thank you so much. मजा आली डिशूम. सो आता दुसरं आपण बघूया काय आपल्याला दादा टेस्ट करवत आहेत आणि काय इकडे अजून भारीवाले आहे ते बघूयात. सो चलो आता ज्यूस तर एक नंबर होता. तुम्ही ज्यूस प्यायला आले तर नक्की प्यायला आहे इथे. एक नंबर आहे इथे दादाच्या इथे. आता शॉपमध्ये मस्त आहे की फ्रुट्स वगैरे आले. फ्रेश फ्रुट्स आहे बा. ओजी मँगो. मँगो आलेली आहे. हापूस आंबा आपल्याकडे आलेला आहे. एकदम ओजी गाईस. एकदम छान येतो. टायमवरती आपल्याला भेटलेलं आहे. बघू शकता एकदम फ्रेश फ्रेश भाई. हा सोन्या एम आय लवर एम आय. सेकंड बॉक्स ॲपलचा. इथे मँगो झालं. आता इथे ॲपल आता ओपनिंग करतात आता. हे बघा. हो भाई वा गाईस किती साईजमध्ये मोठे ॲपल आहे ते बघू शकतात. एकदम बिग साईजवाला ॲपल आहे. असं नाही की छोटी साईज असेल किंवा खराब असेल तर एकदम बघू शकता एकदम भारी. आणि बॉक्स वगैरेमध्ये पॅकिंग आहे. नाकी कुठलं रोड साईडचं आहे. हे बघा पायनॅपल्स आहे इथे. अंकल कॅरेट. मित्रांनो इथे आपलं नेक्स्ट डिश सर्व होते ती म्हणजे आपल्या कोल्ड कॉफी. सो दादा इथे कोल्ड कॉफी बनवतात आपली. हे बघा. इथे आपलं सेकंड डिश जे की कोल्ड कॉफी त्याचं सर्व झालेलं आहे बघा. ही आपल्या कोल्ड कॉफी. सो दादाने इथे आपल्याला सेकंड डिश दिली आहे टेस्टला. सो सोन्या कसं वाटलं मेकिंग बघून कसं वाटलं आता भारी ना. आणि गाईस हे आहे हा 500 ml चा ग्लास आहे. जो गेल्यावर आम्ही शरबत पिला तो होता 450 ml चा ग्लास आणि आहे 500 ml चा ग्लास आहे. बघा गाईस किती मोठा ग्लास आहे हा. सोन्याच्या हातात त्या बसत ते दोन्ही हाताने सोनं पकडतोय. काहीच डिझाईनचा बघा किती भारी आहे. आणि ही वरती आली ती दुधाची क्रीम आहे. सो बघा दूधसुद्धा एकदम भारी क्वालिटीचं आहे. सो दादा थँक्यू. आपण जे पण मिल्क वापरतो मिल्कशेक मध्ये ओरिजिनल आपलं बफेलो मिल्क असतं. ओके. ओरिजिनल थोडं एक्सपेन्सिव्ह असतं पण हां. आपलं तेच चांगलं. बघून सुद्धा वाटतंय की आपण साधी कोल्ड कॉफी बनवली त्याच्यावरती एवढी मला येत नाही. पण ह्याच्यावरती मलाई सुद्धा एवढी लेअर दिसते. सो ते बघून भारी वाटलं आम्हाला. सो गाईस हे आता टेस्ट करता तुम्हाला सांगतो ठीक आहे. आपण एक काम करतोय की जे सर्व काही आहेत डिशेस ते सर्व एकत्रच टेस्ट करा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की टेस्ट कशी आहे आणि मला सुद्धा सांगायला बरं पडेल की सर्व टेस्टमध्ये कसं आहे आणि तुम्हाला बघायला सुद्धा असे डिशेस सर्व भारी वाटेल. सो वेट करा अजून पुढची काय डिश बनेल ते आपण बघूयात आणि तुम्हाला सर्व एकत्र दाखवत. सो बघत राहा. आता आपली कोल्ड कॉफी बनली ते आपण ठेवले. आता दुसरं दादा बनवत आहे. त्या दादाच्या दुसरं काय दादा ते दुसरं काय बनवत आहे तुम्ही. तर आता आपण बनवतोय स्ट्रॉबेरी मिल्कशेक. ओके बघू शकता फ्रेश स्ट्रॉबेरी बरं. मिल्कशेक तुम्ही आपल्याकडे नक्की ट्राय करा. ठीक आहे चालेल. सो दादा आता आपल्याला स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करतात. सो तो पण पिऊयात बघूया कसं आहे. हे बघा गाईस मेकिंग चालू आहे आपल्या स्ट्रॉबेरी मिल्कशेकची. दादाकडे आता एक क्लायंट आले होते म्हणजे की मेंबर आले होते की त्यांना ज्यूस हवा होता. तर दादा कुठला ज्यूस म्हणाल ते बघूया. पण आता इथे आतमध्येच होतो. सो आपल्याला एक नवीन डिशसुद्धा बघायला भेटली कसा बनवतात ते. सो विचारा दादाला. सो दादा सांगा. आता तर हे आहे आपलं बदाम कुल्फी मिल्कशेक. ओके. बदाम कुल्फी मिल्कशेकमध्ये बदाम फ्लेवरची जी कुल्फी असते त्याचा आपण एक मिल्कशेक देतो. ओके. हे पण आपल्याकडे एक युनिक थिंग आहे. युनिक हां. मिल्कशेक आहे जे की कुठे दुसरीकडे मिळणार नाही आपल्याला. बरोबर. बदाम कुल्फी मिल्कशेक तुम्ही बघू शकता. तुम्ही आता serve करा. त्याला ग्रीन कलर आलाय कारण की हे बदाम फ्लेवर आहे म्हणून. ओके. आणि ह्याच्यावरती आपण असं थोडंसं टॉपिंग लोडेड हा राईस फुल बदाम लोड आहे. तर हा रेडी आहे तुमचा गाईज बदाम कुल्फी मिल्कशेक जो की 500 ml मध्ये येतो सेम. आणि ह्याच्यावर टॉपिंग्स तुम्ही बघू शकता आपलं बदाम. सो
मित्रांनो आता आपण मगाशी बघितलं की मँगोज वगैरे आले ते दादाकडे आणि आता सीझन सुद्धा तोच चालू आहे मँगो वगैरेचा. तर दादाने त्याच्या रिलेटेडच एक डिश बनवली. ती कुठली डिश आहे ती आपण दादाकडनंच माहिती घेऊ आणि कशी बनवली ते विचारून घेऊया. सो चला दादा इथे समोर डिश घेऊन उभे आहेत आपल्या, दाखवा तुम्हाला. सो बघा मित्रांनो ही आपली आहे डिश. पहिलं तर आहे बघा, फक्त बघा गाईस किती भारी वाटतं बघायला. तर आता दादाकडनं माहिती घेऊया याची. तर ही आहे आपली मँगो क्रीम जी बाउलमध्ये येते. मँगो क्रीममध्ये असतं का एक्झॅक्टली जी आता मगाशी आपण जसं बघितलं फ्रेश मँगो आलं, हां तर मँगोचे पीसेस आपण कटिंग करून देतो आणि आपण एक स्वतः स्पेशल क्रीम बनवलेली असते. हां. तर त्या क्रीम सोबत आपण मिक्स करून ही मँगो क्रीम आपण तयार करतो. ओके. ह्याच्यामध्ये 3 सीझनल टाईप असतात. आता मँगो चालू म्हणून आपल्याकडे मँगो क्रीम आहे. स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी क्रीमनी खूप आपलं फेमस झालेली आहे आणि थंडीमध्ये येते आपली सीताफळ क्रीम. तर आपल्या अशा तिन्ही सीझनल वाईज क्रीम असतात. तर आता मँगोचा सीझन चालू आहे, तर सध्या या मँगो क्रीमची खूप डिमांड चालू आहे आपल्याकडे. हां. तर मँगोचे आपल्याकडे 3-4 प्रकार आहेत सध्या. मँगो मिल्कशेक एक आहे, मँगो क्रीम शेक आहे जे की आपण मिल्कशेकमध्ये मिल्क असतं, क्रीम हां. शेकमध्ये क्रीम असतं. ओके. एक ही असते मँगो क्रीम आहे आणि एक मँगो ज्यूस आहे. हम्म. तसे मँगोमध्ये आपल्या 4 व्हरायटीज ओके. आहेत, ज्यापैकी ज्या 3 व्हरायटी आहेत त्या लिक्विड फॉर्ममध्ये येतात, ज्या हां. आपण पिऊ पिऊ शकतो. शकतो. पण ही जी मँगो क्रीम जी आहे हां. ती तुम्ही बघू शकता, ही आपली स्पेशल बनवलेली क्रीम आहे, एकदम ओके. थिकवाली. हां. आणि ह्याच्यात मँगोचे गोड पीसेस आहेत. म्हणजे ओके. ज्यांचा फास्ट वगैरे असेल किंवा काही असेल तर त्यांना एक टाईमचं हे मील आहे. हां. म्हणजे एक खाल्लं तरी तुमचं पोट पोट भरून भरून. जातं. आणि बाउलची साईज सुद्धा खूप मोठी दिसते याची बघून, मस्त वाटतं. So, तुम्ही ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा हे कसं ओके. आहे. सो आम्ही आता ट्राय करतो आणि मग आपण रिव्ह्यू घेऊया कसं वाटलं आपल्याला. सोन्या पण आहे आपल्यासोबत रिव्ह्यूला. सो बघूया. आतापर्यंत सोन्याचा ज्यूस आवडला होता, आता पुढच्या गोष्टी आम्ही टेस्ट करताय, तुम्हाला सांगतो कसा आहे रिव्ह्यू करून. ओके. सो चला सोबत राहा, बघूया. दादा ते आपल्याला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून देते, पण दादानीच नवीन आपल्याला सजेस्ट केलं काय आहे ते बघा. दादाने मला सांगितलं, पण तुम्ही आपल्या दादाच्या तोंडातूनच ऐका की काय दादाने बोलले आणि कशी त्याची बनवली, मेकिंग काय होती तुम्ही बघितलीत. पण आता ते बनवलं नवीन, त्याची काय मी काही ती बघा. सो दादा सांगा. तर हे मी बनवलं स्ट्रॉबेरी ब्लॉसम. आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या टाईपचे ब्लॉसम अवेलेबल आहे. पहिले तर हां. ब्लॉसम म्हणजे काय, ज्यूस विथ आईस्क्रीम. म्हणजे आपण जो ज्यूस किंवा मिल्कशेक जे असतं ना फ्रूटचं, रिअल फ्रूटचं, ते बनवतो हां. आणि त्याच्यावरती आपण आईस्क्रीमचं टॉपिंग टाकतो. So ओके. ते आपण कोक फ्लोट ज्याप्रमाणे असतं हां. की खाली कोल्ड्रिंक आणि वरती जसं आईस्क्रीम आईस्क्रीम टाकून देतो. पण आपलं मोटिव्हच हे की आपल्याला हेल्दी द्यायचं, त्याच्यामुळे हां. आपण फ्रेश फ्रूट ज्यूसचे ओके. फ्रूट शेक ज्यूस हां. विथ आईस्क्रीम असा आपण हा प्रकार काढले, जो की ब्लॉसम. ओके. तर मी हा स्ट्रॉबेरी ब्लॉसम केला, ज्याच्यामध्ये हां. स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे ओके. 500 ml ग्लासमध्ये हां. आणि त्याच्यावरती व्हॅनिला आईस्क्रीमचं टॉपिंग्स आहे जे तुम्ही पाहू शकता आणि स्ट्रॉबेरीचे काही पीसेस. बरोबर. हे ट्राय करा, हे तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे, चालेल. सो आता आपण हे सर्व डिशेस ट्राय करायचे. आपल्याला 3 डिशेस आहेत टोटल. हे बघा, हा आहे स्ट्रॉबेरी ब्लॉसम, ही आहे कोल्ड कॉफी आणि ही आहे मँगो क्रीम. सो तिन्ही आपण टेस्ट करूया आणि बघूया कशी टेस्ट आहे, मग तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो चलो. इथे आपल्याला तिन्ही डिश, मँगो क्रीम, कोल्ड कॉफी आणि स्ट्रॉबेरी ब्लॉसम. सो रेडी? रेडी रेडी. चलो. सो पहिला मी टेस्ट करतो, बघूया कसं आहे. ठीक आहे. सो मित्रांनो पहिला आपण पितो आता कोल्ड कॉफी. मी आधी टेस्ट केली, आता ब्लॉगमध्ये टेस्ट करतो आहे, बघा. टेस्ट भारी आहे, कॉफीची टेस्ट येते फुल एकदम आतमध्ये आणि क्रीमी आहे. आता नेक्स्ट आपण पितो आहे स्ट्रॉबेरी ब्लॉसम. गाईस यामध्ये पण फुल स्ट्रॉबेरी फ्लेवर, एकदम स्ट्रॉबेरीची टेस्ट असते ती लागते. आणि नंतर तिसरा आहे आपला मँगो क्रीम. ही ट्राय करूया बघा गाईस. पूर्ण मँगोचे आपले पीसेस असतात ते आणि हे पूर्ण हापूस आंबा आहे ह्याच्यामध्ये. हे बघा. गाईस क्रीमसुद्धा ठीक आहे आणि जे मँगोची टेस्ट आहे तीसुद्धा एकदम ओजी येते. ओजी हापूस आंबा वाटतं आहे आणि सीझन आहे तर त्यामध्ये तर खूप भारी वाटतं आहे आंबा. सो आता सोन्या टेस्ट करेल, सोन्याला विचारा. पहिला काय भेटतं? कोल्ड कॉफी. कशी आहे? काय रेटिंग देणार 10 पैकी? 10. पहिला कोल्ड कॉफीला डे. आता स्ट्रॉबेरी ब्लॉसम, ह्याला किती रेट असेल? 10 ह्याला पण 10. आता आपला आहे क्रीम, मँगो क्रीम. सो ही टेस्ट कर. ये खत्री ना. 100 पैकी 100. अरे बापरे, 10ची रेटिंग डायरेक्ट 100. 100. एवढं भारी वाटलं. एक नंबर. सो चला आता आपण संपा एवढं सर्व आपल्यासोबत सोन्या. चलो संपवतो. मग आम्ही तुम्हाला एक नवीन हां. स्कीम आहे ती सुद्धा ऐकतो काय. सो गेट करा.
तुम्ही बघू शकता आपलं जे पार्सलचं कंटेनर असतं ते असं असतं. आता हा कॉकटेल ज्यूस आपल्या एक पार्सलची ऑर्डर होती. तुम्ही बघू शकता हे कंटेनर आहे, ह्याची पण साईज सेम आहे, 500 ml आहे. आणि हे आपण असं अशा प्रकारे देतो की हे लीक वगैरे होत नाही कुठून किंवा काय. तर आपल्याकडे सगळ्या पार्सल फालुदा ज्यूस मिल्कशेक हे सगळं पार्सल होतं. आपल्याकडे स्विगी झोमॅटोला पण अवेलेबल आहे, ते पण पार्सल आपण अशा कंटेनरमध्ये देतो जेणेकरून काही गळत नाही, लीक होत नाही काही. हे आपण असं कॅरी बॅगमध्ये देऊ. अशा प्रकारे तुम्ही पार्सल घेऊन देऊ शकता. असं पार्सल देतो. सो मित्रांनो, आता आपण इथे टेस्ट केलं, ज्यूस प्यायलो आपण, मिल्कशेक प्यायलो आणि परत क्रीम मँगो क्रीम टेस्ट केली, परत स्ट्रॉबेरी ब्लोसम होता ते सुद्धा टेस्ट केला. सो दादाला आपण मला 1-2 प्रश्न सुचलेत तर ते आपण दादाला विचारा आणि त्याच्यावर दादा काय होतं ते बघूया. दादा इथेच आहे. सो दादा, पहिला आपला प्रश्न नाही, पहिलं तर मी सांगतो की जे तुम्ही आम्हाला टेस्ट करायला दिलं 1 नंबर टेस्ट होती, सर्व भारी वाटलं आम्हाला. स्ट्रॉबेरी ब्लोसम होता तो 1 नंबरच होता. आमच्या सोन्यानी पण त्याला रिव्ह्यू दिला आहे आणि मँगो क्रीमला जर रिव्ह्यू दिला तो तर त्यांनी 10 पैकी बोलला तरी तरी 100 दिलं डायरेक्ट. टेस्ट बेस्ट होती. सो मी आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही हा बिझनेस स्टार्ट का केलात? ॲक्च्युली कसं होतं, आम्ही दोघं मित्र आहे. आमच्या 2 मित्रांनी आम्ही दोघांनी मिळून चालू केलं. Okay. पहिली गोष्ट तर हां. आमचं पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही हां. दोघंही जॉबला होतो दुसऱ्या Okay. ठिकाणी. तर मी पण कॉर्पोरेट जॉबला होतो. तर हां. आमच्या दोघांचं असं एक स्वप्न होतं की स्वतःचं काहीतरी पाहिजे, बरोबर. ब्रँड बिझनेसमध्ये काहीतरी. हां तर आम्हाला फूडमध्ये काहीतरी करायचं होतं, पण असं जे की हेल्दी असेल, हां जंक फूड वगैरे नाही, जे आजच्या तारखेला खूप चाललंय मोमोज बरोबर वगैरे आहे. किंवा बाकी गोष्टी. ते सर्व आहे. आम्हाला लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं होतं जेणेकरून आम्हाला इथे संतुष्ट वाटेल की आम्ही हां. काहीतरी चांगलं दिलेलं. म्हणून आम्ही पहिले तर हे ऑप्शन निवडलं की ज्यूस. हां. ज्यूसमध्ये अजून आपण काहीतरी वेगळं काय देऊ शकतो. बरोबर. तर ज्यूस, मिल्कशेक, फालुदा, फ्रूट सलाड, ब्लोसम म्हणजे ज्यूस विथ आईस्क्रीम असतं ते, आणि फ्रेश फ्रूट क्रीम. हे आपण ह्याच्यामध्ये 170+ व्हरायटीज हां. काढल्या आणि थोडंसं आपण युनिक काहीतरी गोष्टी काढल्या. ज्युसेसमध्ये फ्युजन ज्युसेस काढल्या, जसं की आपलं मारामारी असेल, पिंक लेडी असेल, होय. तर असे वेगळ्या नावाचे. परत आपल्या फालुदामध्ये गडबड आहे, हां कुल्फी फालुदाज आहे जे बाउलमध्ये मिळतात. बरोबर. तर आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटी काढल्या की ज्या बाहेर कुठे भेटत नाही. हम्म. तर आपण काहीतरी नवीन, वेगळं, टेस्टी आणि हेल्दी हां. काय देऊ शकतो, म्हणून आम्ही पहिले तर हे ऑप्शन काढले. बरोबर. आणि आम्ही हा असा आमचा छोटासा सेटअप केलाय. हां ह्याला आता 5च महिने झाले आहेत आत्ताशी. हम्म. पण 5 महिन्यामध्ये मला असं सांगायला आवडेल की आपलं बाजूलाच लोकमतचं ऑफिस आहे, तर हां. त्यांचे पण काही स्टाफ इकडे खायला प्यायला आलेले. हां. त्यांना एवढं आवडलं की आपलं 2 वेळा लोकमत पेपरमध्ये वाव. प्रकाशित झाला आहे मस्त. शिवा सिप्स. मस्त. आणि आमचं आणि शिवा सिप्सचं नाव 6 महिन्यामध्येच न्यूजपेपरमध्ये आलं. तर तर ही ठीक आहे. आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट मोठी गोष्ट आहे. बरोबर. असं. सो दादाने तर आपलं उत्तर दिलं आणि त्यामध्ये एका प्रश्नात दादाने सर्व सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही इथे या, टेस्ट करा एकदा, तुम्ही पुन्हा पुन्हा याल. मी एकदा टेस्ट केलं तर असं मला वाटतं की मी नेक्स्ट टाइम कधी येतोय. आता आम्ही काही खाऊ शकत नाहीये कारण पोट फुल भरलं होतं, भरलंय आमचं. तुम्ही ते सर्व दिल्याबद्दल. आम्ही 5 गोष्टी खाल्ल्या आणि 5 गोष्टी आमचं पोट भरलंय दोघांमध्ये असून पण. टेस्ट खूप भारी होती आणि क्वांटिटी सुद्धा 1 नंबर आहे. सर्वीकडे तुम्हाला मला वाटतं ग्लास मला तर 200-250 ml चा असेल. Yes. आणि इथे आपल्याला 500 ml चा ग्लास भेटतोय आणि ते पण प्राइस सुद्धा एकदम रिजनेबल आहे. तर हा आपलं हेच आहे की ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्ही बघाल ना तर हा. मॅक्झिमम 250 ते 300 ml मध्येच असतं, पण आपण 500 ml मध्ये काढलं आहे बरोबर. जेणेकरून की आपलं जे फ्रूटची रिअल क्वालिटी आणि रिअल ज्यूस आहे ना हा. तो छोट्या क्वांटिटीमध्ये बनतच नाही, आमच्याकडे बरोबर. बनवत नाही शकत. हा. तर आम्हाला पूर्ण मन लावून आणि पूर्ण ती प्रॉपर टेस्ट जर का उतरवायची असेल ग्लास तर आम्हाला ते मोठं 500 ml मध्ये तरी ते कमीत कमी देऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे क्वालिटी आणि टेस्ट ही त्या तेवढ्या Matter करते. क्वांटिटीमध्येच बरोबर तुम्ही त्याचा चव आणि आस्वाद घेऊ शकता. असं आहे. कारण की क्वांटिटी कमी असेल तर टेस्ट सुद्धा आपल्याला ती कमी Exactly. येते. कमी हा, हे बरोबर आहे. असं आहे. म्हणजे ते आपण पूर्ण क्वालिटी देऊच शकत नाही, हा. पूर्ण क्वालिटी त्यामध्ये देऊ नाही शकत. बरोबर आहे. असं आहे. त्याच्यामुळे आम्ही 500 ml. हा, आणि आपण आता बघितलं आज आपलं लक होतं, आपल्याला प्रेझेंट मध्ये बघायला भेटलं की फ्रुट्स हो, जेवढे right. फ्रेशनेस होते. तुम्हाला सुद्धा दाखवलं मी की ऍपलची साईज किती होती, मँगोची साईज किती होती ते सुद्धा बघायला भेटलं. सो मस्त वाटलं आम्हाला इथे येऊन सुद्धा. तर तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा आणि लोअर परेलच्या स्टेशन पासून जवळच आहे, नक्की आहे. आणि दादा काय बोलतात बघा. तर आपलं असं आहे की आपण कुठलीही पावडर किंवा दुसरे कलर वगैरे हा. आपण काहीच यूज नाही करत. आपलं नॅचरली एकदम चांगले फ्रुट्स असतात जे की डेली आपले फ्रेश हा, फ्रूट येतात बरोबर. आणि आपण त्यांचं
हां. ड्रायफ्रूटमध्ये ड्रायफ्रूटची क्वालिटी ही आपली सगळी टॉप आणि A1च असते. बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्या त्या प्रोडक्टला टेस्ट येते. ओके. तर असं सर्व आहे. तर आमचं आता झालंय कसं की जेवढे पण लोक कस्टमर आमच्याकडे येत आहेत, ज्या लोकांना आमची टेस्ट कळते एकदा जे फर्स्ट टाइम येतात ते आमचे डेली कस्टमर होत आहेत. तर आमचे ते कस्टमर रिपीट होते. आम्हाला फक्त आता नवीन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला एवढंच आहे की लोअर परलमध्ये प्रत्येक लोकांना कळावं आणि त्यांनी या हेल्दी आणि टेस्टी मेन्यूजचा आस्वाद घ्यावा लवकरात लवकर. त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि टेस्ट करा. आपल्या शिवा सिंगला भेट द्या नक्कीच. आणि मित्रांनो, मी तुम्हाला खाताना म्हटलं होतं की एक ऑफर आहे आणि ती ऑफर काय मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही आपली मी रील्सला पोस्ट करा, ती तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती दिसेल. ती रील तुम्ही दाखवून इथे आलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे. आणि जर तुम्ही हॅप्पी आवर म्हणजे ह्यांची एक स्कीम आहे, ती म्हणजे 4 ते 8च्या मध्ये आलात तर तुम्हाला डायरेक्ट 20% ऑफ भेटणार आहे. सो लवकर व्हिजिट करायचे. आणि ही ऑफर फक्त असणार एप्रिल 30 पर्यंत. सो लवकर या, आपली रील दाखवा, ऑफरचा आस्वाद घ्या. आणि ही लोकेशन एकदम जवळ रोहलपऱ्याच्या स्टेशनपासून फक्त 8 मिनिटावर आहे. वॉकिंग तुम्ही आरामात येऊ शकतात. आणि इथे आपला समोरच आहे फिनिक्स मॉलचा ब्रिज आहे. तुम्ही सरळ गेलात की इथे फिनिक्स मॉल येईल आणि इथेच आपला आहे शॉप. सो लवकर व्हिजिट करा. थँक्यू.